गुड मॉर्निंग फिटनेस शोमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण असं नेहमी ऐकतो की कुठचीही शारीरिक क्रिया करायची असेल स्टॅमिना पाहिजे, व्यायाम करायचा असेल तर स्टॅमिना हवा, पळायचं असेल उड्या मारायच्या असेल तर स्टॅमिना हवा. पण हा स्टॅमिना म्हणजे नेमकं काय आहे आणि कार्डिओ एक्सरसाइजमुळे स्टॅमिना कसा वाढतो हे आज आपण सरांकडनं समजून घेऊया. सर, पहिलं तर स्टॅमिना म्हणजे नेमकं काय आहे ते सांगा आम्हाला. स्टॅमिनाचा सरळ अर्थ असा आहे, सर्वसामान्य अर्थ असा आहे की एखादीच फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीही जास्ती त्रास न होता आपल्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमला किंवा आणखीन जॉईंट्स मसलला त्रास न होता इझिली कॅरी आउट करायची किंवा अचीव करायची, याला स्टॅमिना म्हणतात. म्हणजे आता समजा आपल्याला 20 मिनटं आपल्याला ब्रिस्क वॉक करायचा आहे, त्यानंतर जॉग करायचा आहे, त्यानंतर रन करायचं आहे. तर ज्यावेळेला आपण रनिंग कंप्लीट करू किंवा ब्रिस्क वॉक, जॉग आणि रनिंग, त्यावेळेला ब्रिथलेस न होता ते जे आपण अचीव करणार आहोत ते इझिली आपण ते अचीव करणं, दॅट इज स्टॅमिना. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं असं की आपण समजा 5 किलोमीटर पर आवरने आपण वॉक सुरुवात केली. त्याच्यानंतर प्रत्येक मिनटाला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हार्टला त्याप्रमाणे हळूहळू हार्टला हे करायचं, ॲक्टिवेट करायचं आहे किंवा पुढे आणखीन न्यायचं आहे. प्रत्येक मिनटाला 1 पॉईंट वाढवला. असं करता करता आपल्याला माहीत आहे की आपण 6.5ला ब्रिथलेस होतो. ही कंटिन्यू ठेवायचं. पुढे पुढे अशी एक स्थिती येईल, अशी जी परिस्थिती येईल की आपण 6.5ला नॉर्मल असू. त्यावेळेला आपण 5ला जे सुरू करतो ते 5.1 किंवा 5.2नी सुरू करून जर एंड शुड बी 6.5च्या ऐवजी 6.7, 6.8. तर थोडेसे प्रकारच करून बघूया आपण कसं. हो हो हो. आपण जे ट्रेडमिल चालायला सुरुवात करतो, समजा फॉर एक्झाम्पल 5 किलोमीटर पर आवरने आपण सुरुवात केली. आता प्रत्येक मिनटाला आपण एक पॉईंट वाढवत जायचं प्रत्येक मिनटाला. आणि ही जी वॉकिंगची ही आहे ही तुम्हाला 6.5 किंवा 6.6 याप्रमाणे होईल. आता हा ब्रिस्क वॉक आहे, त्याच्यानंतर इट विल गो फॉर जॉगिंग, याच्यानंतर हे जॉग होईल. 7ला जॉगिंग हे कंपल्सरी आहे. कमॉन जॉग. हे जॉग आहे, ब्रिस्क वॉकच्या वरची ही स्थिती आहे जॉग. यानंतर हळूहळू त्यांनी कॅपॅसिटी आपली ओळखून नेक्स्ट स्थिती आहे ही रन आहे. याच्यानंतर प्रत्येक मिनिटाला आपण एक वाढवतो आहोत. त्यानंतर एकदा अशी परिस्थिती येईल की ज्या वेळेला त्याला धावणं मुश्किल होईल, ब्रिथलेसेस होईल, त्याचा हार्ट जास्ती बीट करायला लागेल, त्याला त्याची रिस्पायरेटरी सिस्टीम आहे कार्डिओ रिस्पायरेटरी ही जास्ती त्याला सपोर्ट करणार नाही. आणि अशा वेळेला मग त्यांनी एक एक प्रत्येक मिनटाला जसं वरती गेला तसं एक एक खाली घेऊन प्रत्येक मिनटाला तो होता नॉर्मलला तिकडे. म्हणजे त्याचा हार्ट पण कूल डाऊन, याचा कूल डाऊन पण याला येईल. आता हा रन किती मिनटं करावी आणि रनिंग किती मिनटं करावी हे याच्या स्टॅमिनावर म्हणजे याच्या कार्डिओव्हास्क्युलर ॲबिलिटीवर हे अवलंबून आहे. समजा हा त्याचा तो टार्गेट होतं ते 8 किलोमीटर पर आवर होतं. हळूहळू 15-20 दिवसांनी त्यांनी ही सिस्टीम ठेवली तर पुढे पुढे त्याला 8.2पर्यंत जाऊ शकतो प्रॅक्टिस करून. आणि मग हळूहळू त्याचा हा स्टॅमिनामध्ये वाढतो. पूर्वी तो म्हणणार की मी 8पर्यंत जात होतो, 8ला मला ब्रिथलेस व्हायचं, आता तो 8.2ला जाऊ शकतो. म्हणजे त्याचा स्टॅमिना वाढला. सर, अनेक वेळा ट्रेकिंग करायची लोकांना हौस असते, डोंगरावर जातात किंवा उंच ठिकाणी जातात, तेव्हा त्यांना थोडा दम लागल्यासारखं होतं किंवा खूप दिवसांनी पर्वत चढत असतील तर त्यासाठी तयारी म्हणून हे व्यायाम कितपत चांगले असू शकतात? नाही, याच्यामध्ये तयारी किती झालं तरी तो एक्सरसाइज आणि ती ॲक्टिव्हिटी डेफिनेटली डिफरंट आहे. परंतु सपोर्टिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणून याच्यामध्ये इन्क्लिनेशनची सोय आहे. म्हणजे हा जो फ्लॅट सरफेस आहे हे इन्क्लाइन 15 डिग्री पण इन्क्लाइन होऊ शकतो. याच्यावर जर आपण प्रॅक्टिस केली तर तिकडे आपल्याला सपोर्ट मिळू शकतो. सायकल चालवणं अतिशय सोपा आणि साधा व्यायाम आहे. आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी सायकल नक्कीच चालवली असेल. मात्र स्टॅमिना वाढवायसाठी सर्वात चांगलं सायकलिंग असं म्हटलं जातं. सर, स्टॅमिना वाढवायसाठी सायकलिंगचा कसा वापर होतो आज आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे. निरनिराळे प्रकार आहेत. आपण चालण्याचे, धावण्याचे, त्याच प्रकारे एक सायकलिंग आहे. आणि सायकलिंग हा प्रकार असा आहे की याच्यामध्ये आपल्याला करताना मजा वाटते. बाहेर आपण करू शकतो. आता बाहेरची सायकलिंग आणि इथेच आहे. जर बाहेरची सायकलिंग करताना या सायकलिंगचा काय उपयोग होतो का, तर होतो. याचं कारण बाहेर जाताना आपल्याला जे रेजिस्टन्स आपल्याला आपण वापरतो, आपल्या पायाने जे पायडल प्रेस करतो किंवा समजा चढउतार जे असतात, तर या सायकलमध्ये हे रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्समध्ये आपण
रेशन वाढवू शकतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर जशी बाहेर सायकल चालवतो तसंच आपण आपली मुवमेंट पण सेम तशीच आहे. आपण बाहेर जसे सीटवरून वरती उठतो तसं सुद्धा सीटवरून वरती आपण उठू शकतो. आणि पुन्हा आपण जेव्हा आपल्याला रिलॅक्स होऊ त्यावेळेला आपण पुन्हा सीटवर रिलॅक्स होण्यासाठी पुन्हा सीटवर बसू शकतो. हां, आता याच्यामध्ये याची सायकलची मुवमेंट बघा, अँकल, नी हे सगळं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. बाकी सायकलमध्ये आपण अपराईट उभं राहतो असे. याच्यामध्ये वी हॅव गॉट स्कोप. आपण बॅकला सुद्धा इन्क्लाइन केल्यामुळे याचा जो अपराईट जो टेन्शन आहे ते पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. तसा एक एक्सरसाइज आहे, हा बघा, याला म्हणतात हिल क्लाइम्बिंग. हे नी जास्तीत जास्त पुढे आणायचे. नी पुढे आगे लाना, नी और आगे और आगे और आगे, यस, हां हां, कमान. आता पहिल्या वेळेस करतात वैसा करू, पहिल्या वेळेस करतात, हां करेक्ट. हां, आता हा स्पीड त्याने वाढवलेला आहे. ओके, याच्या बघा, याच्या पायाची मुवमेंट बघा, संपूर्ण हिप, नी, अँकल ही सगळी मुवमेंट याच्यामध्ये होतं. हातावर संपूर्ण बॉडीचा भार आहे त्याच्यामुळे स्ट्रेंथ, याचे ट्रायसेप, शोल्डर हे सगळे अंडर टेन्शन आहेत. आणि ही ॲक्टिव्हिटी करताना सुद्धा दम लागतो. आणखीन रेग्युलर करून याचं आपण ड्युरेशन वाढवू शकतो. तर काल तुम्ही सांगितलं होतं की फॅट बर्न करायचं असेल तर साधारण 20 मिनटं कार्डिओ केल्यानंतर त्याचा इफेक्ट सुरू होतो. स्टॅमिनाच्या बाबतीत वेळेचं गणित कसं आहे, किती वेळ करायला हवा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की किती महिने लागतात, किती दिवस लागतो, आपला स्टॅमिना वाढला आहे, आपल्याला कसं जज करता येतं? स्टॅमिना, हे जो स्टॅमिना आहे याचं गणित असं असतं की आपण एखादी ॲक्टिव्हिटी करत असतो. मगाशी मी सांगितलं की एखादी ॲक्टिव्हिटी आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला माहीत आहे की 8च्या स्पीडच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. पुढे 8चा स्पीड आपल्याला एकदम इझी वाटायला लागतो. मग आपण काय विचार करतो की 8च्या पेक्षा मी आता 8.1, 8.2, 8.3 पण जाऊ शकतो. हे गणित त्याला सुद्धा समजतं. कार्डिओव्हास्क्युलर जो एक्सरसाइज आहे हा 30 मिनिट्स आपल्याला करायला पाहिजे तर तुम्हाला ट्रेनिंग इफेक्ट येईल. 20 मिनिट्सच्या पेक्षा जास्त 30 मिनिट्स इज अ गुड टायमिंग. त्याच्यामध्ये स्पीड पण आला. आपण ते समजा 30 मिनिट्स करायचं म्हणजे वेळेकडे नुसतं सांगून चालणार नाही. आपण कोणत्या स्पीडला आपण करतो आहे की आपण 12 महिने आपला 5च्या स्पीडला तर 5 स्पीडला करतो तर यू विल नॉट हॅव एनी ट्रेनिंग इफेक्ट. त्याच्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपणच आपलं हे ठरवायला पाहिजे की आपण काय होतो आणि काय झालो आणि आपल्याला काय आणखीन पुढे काय आपल्याला करता येईल. स्टॅमिना कसा वाढतो याची माहिती तर सरांनी दिली, पण आता वेळ झाली आहे आहाराची काही नवीन टिप्स, काही नवीन माहिती घ्यायची. चला तर मग आपल्या आहार तज्ज्ञांकडे जाऊया. भात बंद करून वजन कमी होतं याची अनेक कारणं आहेत आणि त्याच्यातलं माझ्या मताने मेन कारण आहे की भात मोजता येत नाही. जसं तुम्हाला मी विचारलं की आज तुम्ही दुपारी काय जेवला तर तुम्ही सांगणार 2 चपाती 3 चपाती, तुम्ही मोजता येतात. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत मी 1 शीत भात खाल्लं की 2 शीत की 100 शीतं की 200 शीतं. जे आपल्याला मोजता येत नाही त्याच्यातनं मग किती कॅलरीज आल्या हे कळत नाही. जर तुम्ही मोजून खाल्ला तर तुम्ही थोड्या प्रमाणात भात खाऊ शकता. आज सरांनी जे स्टॅमिना वाढवायचे व्यायाम दाखवले ते तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवायला नक्की कामी येतील. मात्र अजून खूप काही व्यायाम प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. त्यासाठी चला तर मग उद्या परत भेटूया.